नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युटेशन म्हणजे काय हे बघितलं होतं. तर कम्युटेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस टू टर्न ऑफ द कंडक्टिंग SCR. एखादा ऑन कंडिशनमध्ये जर SCR असेल तर त्याला ऑफ करण्याची जी मेथड आहे त्याला कम्युटेशन म्हणतात. हिअर इज द हेडिंग कम्युटेशन. त्याच्यातलं आपण आता नॅचरल कम्युटेशन म्हणजे काय ते बघतोय. नॅचरल कम्युटेशन म्हणजे काय? जर समजा आता इथे सर्किट डायग्राम दाखवलेली आहे. या सर्किट डायग्राममध्ये काय, एक SCR कनेक्ट केलेला आहे, एक लोड रेजिस्टन्स आहे आणि AC सप्लाय. जेव्हा आपण SCR हा AC सप्लायवर ऑन करत असतो त्यावेळेस जो ऑफ होईल SCR त्या प्रोसेसला म्हणतात नॅचरल कम्युटेशन. AC सप्लाय असेल तर नॅचरल कम्युटेशनच होईल SCR ऑफ होण्यासाठी. आता सुरुवातीला दीज आर द वेवफॉर्म्स. पण त्या वेवफॉर्म्स आल्या कशा? समजा सुरुवातीला पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. दिस टर्मिनल इज पॉझिटिव्ह, धिस टर्मिनल इज निगेटिव्ह. आता SCR फॉरवर्ड बायसमध्ये, कारण SCRचा ॲनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. ह्या कंडिशनमध्ये SCR फॉरवर्ड बायस आहे. आपण गेट पल्स अप्लाय केली, SCR ऑन करतोय बरोबर. जेव्हा इनपुट सप्लाय 0पासून स्टार्ट होतोय तेव्हा आपण SCRला काय करतोय, गेट सप्लाय देतोय आणि SCRला ऑन करतोय. आता ज्यावेळेस SCR ऑन असेल त्यावेळेस करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल ज्यावेळेस SCR ऑन असेल. आणि इथे आपल्याला काय मिळेल, ह्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज मिळेल. इथे काय मिळेल, आउटपुट व्होल्टेज. दीज आर द वेवफॉर्म्स. आपण सुरुवातीला काय केलं, 0पासून पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू झाली, SCRला ट्रिगर पल्स दिली किंवा गेट पल्स दिली, SCR ऑन केला. SCR ऑन केला, आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळायला सुरुवात झाली बरोबर. ह्या डॉटेड लाईन्स ज्या आहेत, डॉटेड वेवफॉर्म्स, ह्या करंटच्या वेवफॉर्म्स आहेत. करंटचं वेवफॉर्म्स आणि व्होल्टेजच्या वेवफॉर्म्स यांचा शेप जो असेल तो सेम असेल. आउटपुट व्होल्टेज आपल्याला मिळायला सुरुवात होईल जेव्हा SCR ऑन असेल त्यावेळेस. जेव्हा SCR ऑन असेल म्हणजे 0पासून आपण ऑन करतोय, आपल्याला इथे आउटपुट व्होल्टेज मिळेल कारण करंट फ्लो होतो इथे. आपल्याला इथे आउटपुट व्होल्टेज मिळेल ज्याचं नेचर इनपुट वेवफॉर्म सारखंच असेल. करंटचं नेचरसुद्धा इनपुट सप्लाय सारखंच असेल, म्हणजे आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट यांचं नेचर सेम असेल. SCR आता कधी ऑन होईल, कधीपर्यंत ऑन राहील, पाय रेडियनपर्यंत बरोबर. 0पासून पाय रेडियनपर्यंत किंवा 0पासून 180 डिग्रीपर्यंत SCR ऑन राहील. त्यानंतर इनपुट सप्लायची म्हणजे पाय रेडियन नंतर किंवा 180 डिग्री नंतर काय होईल, इनपुट सप्लायची ही निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल. कधी पाय रेडियनपासून इनपुट सप्लायची निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल. मग निगेटिव्ह हाफ सायकल ज्यावेळेस चालू होईल तेव्हा हे टर्मिनल काय बनेल, पॉझिटिव्ह बनेल आणि हे टर्मिनल निगेटिव्ह बनेल. आता SCR जो आहे जेव्हा इनपुट सप्लाय निगेटिव्ह हाफ सायकल चालू करतोय वेवफॉर्म्सनुसार, त्यावेळेस ॲनोड जो आहे SCRचा तो निगेटिव्हला कनेक्ट होईल, कॅथोड जो आहे तो पॉझिटिव्हला कनेक्ट होईल. SCR रिव्हर्स बायस होईल बरोबर. SCR जर रिव्हर्स बायस झाला तर तो पाय रेडियनपासून तर पूर्ण निगेटिव्ह हाफ सायकल जोपर्यंत आहे म्हणजे 2 पाय रेडियनपर्यंत SCR काय होईल, ॲटोमॅटिकली ऑफ होईल. कारण इनपुट सप्लाय त्याला काय करतोय, रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करतोय. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये SCR रिव्हर्स बायस होतोय, त्यामुळे SCR त्याचा ऑफ होतोय. आपण त्याला फोर्सफुली किंवा काही सर्किट वापरून त्याला ऑफ करत नाही आहे, इनपुट सप्लायमुळे तो ऑफ होतोय नॅचरली. सो दिस इज नॅचरल कम्युटेशन. मग 0पासून पायपर्यंत SCR ऑन आहे, SCRच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मिळणार नाही कारण SCR ऑन आहे, SCRमधून करंट फ्लो होतोय. आपल्याला इनपुट व्होल्टेज SCRच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार नाही. त्यावेळेस SCR ऑन कंडिशनमध्ये असेल 0पासून पाय रेडियनपर्यंत. मग पायपासून 2 पायपर्यंत काय होईल, निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल. इथे SCR काय होईल, ऑफ होईल. SCR ऑफ झाला म्हणजे जेवढं निगेटिव्ह व्होल्टेज इथे असेल तेवढं आपल्याला कुठे मिळेल, SCRच्या अक्रॉस मिळेल. परत 2 पाय म्हणजे पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला, इथे पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला परत आपण ट्रिगर पल्स अप्लाय केली, परत SCR काय होईल, ऑन होईल आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज इथे मिळेल आणि SCRच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार नाही. सो आपल्याला ऑफ करायचं आहे SCRला. जो आपण आधी ऑन करायचं आणि जो ऑन झालेला SCR आहे त्याला काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे. पण नॅचरल कम्युटेशनमध्ये आपल्यालाच बाहेरून वेगळं सर्किट लावायची गरज पडत नाही. तो त्याचा जेव्हा त्याच्या अक्रॉस रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय होईल तेव्हा तो नॅचरली ऑफ होणार आहे. सो धिस इज द नॅचरल कम्युटेशन. आता आपण फोर्स कम्युटेशन जे आहे तो प्रकार बघणार आहोत. त्याच्यातलं फर्स्ट आहे क्लास A कम्युटेशन. क्लास A कम्युटेशन म्हणजे काय? आता हे सर्किट डायग्राम आपण इथे काढलेली आहे.
एस सी आर आहे, एक त्याला इंडक्टर जॉईन केलेला आहे एस सी आरच्या सिरीजमध्ये, आणि आर आणि सी हे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत. आता काय होईल, आपल्याला एस सी आरला फोर्सफुली ऑफ करायचं आहे. नीट लक्षात घ्या, आपण सुरुवातीला काय करत होतो किंवा मगाशी जे बघितलं आपण नॅचरल कम्युटेशन बघितलं. नॅचरल कम्युटेशन म्हणजे एस सी आर स्वतः ऑफ होत होता तेव्हा ए सी सप्लाय होता. आता आपण इथे डी सी सप्लाय अप्लाय करतो आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्ही एस सप्लाय व्होल्टेज एस सी आर. आता एल आणि सी हे दोन कंपोनंट्स आपण कशासाठी यूज करतो आहे, एस सी आरला फोर्सफुली ऑफ करण्यासाठी. इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोन डिव्हायसेस आपण हे दोन कॉम्पोनंट्स आपण तिथे कनेक्ट करतो आहे. सर्वात महत्त्वाचं काय, आता जेव्हा आपण एस सी आरला गेट पल्स देऊ, इथे आपण ही गेट पल्स आय जी म्हणजे गेट, आय जी गेटला ही पल्स दिली आपण, समजा एस सी आरला आपण गेट पल्स दिली तर काय होईल, एस सी आर ऑन होईल. बरोबर, एस सी आर ऑन झाल्यानंतर करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. आता करंट कसा फ्लो होईल, ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल, जो काय करेल, कॅपॅसिटरला चार्ज करेल. बरोबर, ज्यावेळेस आपण गेट पल्स देऊ तेव्हा एस सी आरमधून करंट फ्लो होईल. हा एस सी आरमधून करंट जाणारा करंट जरी डी सी सप्लाय असला, पण इथे तुम्ही म्हणाल की साईन वेव्हसारखं काढलं आहे तुम्ही, जो ए सी सप्लायचं कॉम्बिनेशन आहे. ड्यू टू धिस इंडक्टर, हा इंडक्टर आपण कनेक्ट केला आहे, ह्या इंडक्टरमुळे ह्या एस सी आरमधून जाणारा जो करंट आहे याचं नेचर ए सी सारखं राहील, डी सी सारखं नेचर राहणार नाही. या इंडक्टरमुळे त्याचं नेचर कसं राहील, ए सी सारखं, म्हणजे सायनोसॉडल, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, दिस इज सायनोसॉडल नेचर. मग ह्या इंडक्टरमुळे एस सी आरमधून जाणारा करंट सायनोसॉडल असेल. आणि कॅपॅसिटर जे आहे, म्हणजे हे जे आहे कॅपॅसिटर, हा पॉझिटिव्ह अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह अशा पद्धतीने चार्ज होईल, कारण करंट इकडून फ्लो होतो आहे. ज्या प्लेटला आधी करंट मिळतो आहे तो पॉझिटिव्हनी चार्ज होईल, नंतर कॅपॅसिटरची लोअर प्लेट निगेटिव्ह असेल आणि व्ही सी मायनस व्ही एस असा करंट फ्लो होईल. कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात होईल. दिस इज द कॅपॅसिटर व्होल्टेज. कॅपॅसिटर 0पासून चार्ज करायला सुरुवात होईल. कुठपर्यंत चार्ज करेल, त्याच्या मॅक्सिममपर्यंत. कुठपर्यंत चार्ज करेल, जेवढं कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे तेवढ्यापर्यंत तो चार्ज व्हायचा प्रयत्न करेल आणि तिथपर्यंत चार्ज होईल. आता जेव्हा कॅपॅसिटरच्या अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह, म्हणजे जेव्हावेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेज सेम असेल अशी कंडिशन येईल. बरोबर, सुरुवातीला कॅपॅसिटर 0पासून चार्ज व्हायला सुरुवात होईल. कुठपर्यंत जाईल कॅपॅसिटरचं व्होल्टेज, त्याच्या मॅक्सिममपर्यंत किंवा व्ही एसपर्यंत, सप्लाय व्होल्टेजपर्यंत. हे दोन्ही व्होल्टेज सेम होतील. हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज व्ही सी आणि सप्लाय व्होल्टेज हे जर दोन्ही व्होल्टेज सेम झाले तर काय होईल, हा जो पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे कॅपॅसिटरची अप्पर प्लेट, हा काय करेल, हा जो करंट फ्लो होतो आहे ॲनोड करंट, एस सी आरमधून येणारा जो सप्लाय व्होल्टेजमुळे येणारा जो करंट आहे, ह्या करंटला अपोज करायचा प्रयत्न करेल. कारण हे व्होल्टेज पण सेम आहे, हे व्होल्टेज पण सेम आहे. हे व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटरचा व्होल्टेज काय करेल, ह्या करंटला अपोज करायचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस कधी करेल तो, ज्यावेळेस कॅपॅसिटरचा व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेज दोघं सेम होतील त्यावेळेस काय करेल, हा कॅपॅसिटर ह्या ॲनोड करंटला म्हणजे या सप्लायमुळे येणाऱ्या करंटला अपोज करायचा प्रयत्न करेल. आणि हा कॅपॅसिटरचं करंट जो आहे, म्हणजे जे व्होल्टेजमुळे येणारा करंट आहे, ह्या करंटला अपोज करायचा प्रयत्न करेल. आणि त्यावेळेस ही कंडिशन येईल आणि एस सी आरमधून जाणारा जो हा करंट आहे तो काय होईल, एस सी आरमधून जाणारा करंट काय होईल, 0. एस सी आरमधून जाणारा करंट काय होईल, इथे T1ला 0 आणि एस सी आर काय होईल, इथे ऑफ होईल. बरोबर, कशामुळे ऑफ होतो आहे, कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झाला आहे आणि कॅपॅसिटरच्या व्होल्टेजमुळे जो काही करंट येतो आहे तो करंट सप्लाय व्होल्टेजमधून येणारा करंटला काय करतो आहे, अपोज करतो आहे. म्हणजे एस सी आरमधून जाणारा करंटला काय करतो आहे, अपोज करतो आहे, त्याला फोर्सफुली ढकलतो आहे मागे. त्यामुळे हा करंट काय होईल, एस सी आरमधून जाणारा करंट कमी होईल, कारण हे व्होल्टेज जास्त आहे. ह्या करंटला तो अपोज करायचा प्रयत्न करेल आणि एस सी आर काय होईल, ऑफ होईल. आता नीट लक्षात घ्या, मागच्या सर्किटमध्ये आणि या सर्किटमध्ये फरक काय. इथे कॅपॅसिटर आपण त्यासाठी जॉईन केलेलं आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे काय करत आहेत, एस सी आरला ऑफ करण्यासाठी आपण हे जॉईन केलेले आहेत. आता इथे दोन डिव्हायसेस फोर्सफुली एस सी आरला काय करत आहे, ऑफ करत आहे. कधी, ज्यावेळेस कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होईल त्यावेळेस कॅपॅसिटरचा व्होल्टेजमुळे जो करंट असेल तो करंट ह्या करंटला म्हणजे एस सी आरमधून येणाऱ्या वरच्या ह्या करंटला काय करेल, अपोज करेल, ढकलेल मागे. त्यामुळे एस सी आरमधून जाणारा करंट काय होईल, 0 होईल आणि कॅपॅसिटर ह्या रेझिस्टन्समधून डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल. हे बघा, इथे वेव्हफॉर्म दाखवली. जेव्हा कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होईल त्यावेळेस एस सी आरमधून जाणारा जो काही करंट आहे तो 0 होईल.
बरोबर. इथे एस सी आरमधून जाणारा करंट 0 झाला, बरोबर. जेव्हा कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झाला त्यावेळेस कॅपॅसिटर काय होईल, परत डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल. कुठून डिस्चार्ज होईल कॅपॅसिटरला, डिस्चार्जिंगसाठी आपण एक पाथ दिलेला आहे. ड्यू टू धिस रेजिस्टन्स, या रेजिस्टन्समधून कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज होईल. ज्यावेळेस कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होईल त्यावेळेस समजा परत आपण एस सी आरला गेट पल्स दिली, परत एस सी आर ऑन होईल. कुठपर्यंत ऑन होईल, कुठपर्यंत ऑन राहील, जोपर्यंत कॅपॅसिटर परत पूर्ण चार्ज होत नाही तोपर्यंत एस सी आर काय राहील, ऑन राहील. म्हणजे ह्या सर्किटमध्ये आपण काय करतोय, एस सी आरला फोर्सफुली ऑफ करतोय. आता इथे ऑफ करतानाची जी मेथड आहे ती काय आहे, ह्या कॅपॅसिटरमुळे एस सी आरमधून येणारा जो करंट आहे त्याला अपोज करतोय आपण. सो क्लास ए इज द करंट कम्युटेशन मेथड. क्लास एला काय म्हणतात, ही कोणती मेथड आहे, करंट कम्युटेशन. फोर्स कम्युटेशनच्या दोन मेथड्स आहेत, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एक व्होल्टेज कम्युटेशन आणि एक करंट कम्युटेशन. सो क्लास ए इज द करंट कम्युटेशन मेथड. कारण का, कारण हा कॅपॅसिटर एस सी आरमधून येणाऱ्या करंटला काय करतोय, अपोज करतोय. त्यामुळे एस सी आर काय होतोय, ऑफ. आपल्याला काय करायचं, एस सी आरला आधी ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर जो ऑन झालेला एस सी आर आहे त्याला काय करायचं आहे, फोर्सफुली ऑफ करायचं आहे. सो पहिली मेथड बघितली नॅचरल कम्युटेशन, ज्याच्यामध्ये ए सी सप्लाय असतो. फोर्स कम्युटेशनमध्ये मोस्टली म्हणजे फोर्स कम्युटेशन कशासाठी वापरतात, जर एस सी आर हा डी सी व्होल्टेजवर आपण अप्लाय करत असू किंवा डी सी व्होल्टेजवर जर त्याला ड्राईव्ह करत असू तर त्याला ऑफ करण्यासाठी आपल्याला बाहेरून डिव्हाइसेस लावावे लागतात. इथे आपण इंडक्टर आणि कॅपॅसिटर त्यासाठीच जॉईन केलेले आहेत, ज्यामुळे एस सी आर काय होईल, ऑफ कंडिशनमध्ये जाईल. नाव दिस इज अनदर मेथड, क्लास बी कम्युटेशन. आत्ता आपण नॅचरल कम्युटेशन आणि क्लास ए कम्युटेशन दोन्ही बघितल्या. नॅचरल कम्युटेशन ए सी सप्लायवर, जर ए सी सप्लाय असेल तर नॅचरल कम्युटेशन होईल, जर डी सी सप्लाय असेल तर करंट कम्युटेशननी क्लास ए कम्युटेशन बघितलं. नाव नेक्स्ट इज क्लास बी कम्युटेशन, in which this is the circuit diagram. Supply voltage Vs positive negative, SCR is connected here. कॅपॅसिटर आणि इंडक्टर आता सिरीजमध्ये जॉईन केलेले आहेत आणि रेजिस्टन्स आर एल जो लोड रेजिस्टन्स आहे. आता ह्या क्लास बी कम्युटेशनमध्ये क्लास ए पेक्षा थोडं वेगळं करायचं आहे आपल्याला. समजा ह्या सर्किटमध्ये आपण एस सी आरला ऑन केलंच नाही. पहिले काय करायचं, एस सी आरला काय करायचं आहे, ऑन करायचं नाही. समजा एस सी आरला ऑन नाही केलं आपण तर काय होईल, तर करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. कारण एस सी आर जरी ऑन नसला तरी करंट तर फ्लो होईलच. कसा फ्लो होईल, ह्या डायरेक्शनने. पॉझिटिव्ह म्हणजे करंटची डायरेक्शन काय असेल, जर एस सी आर काय असेल, ऑफ. नीट लक्षात घ्या, एस सी आर ऑफ कंडिशनमध्ये सुरुवातीला तर करंट कसा फ्लो होईल, व्ही एस पॉझिटिव्ह ह्या टर्मिनलकडून करंट निघेल, व्ही एस पॉझिटिव्हकडून डॅश. त्याच्यानंतर तो जाईल कॅपॅसिटरला. कॅपॅसिटरला गेल्यानंतर म्हणजे इथून करंट असा इकडे येतोय. सो कॅपॅसिटर काय होईल, चार्जिंगला सुरुवात होईल कॅपॅसिटरच्या. कॅपॅसिटरचं वरचं प्लेट पॉझिटिव्ह, कॅपॅसिटरची लोअर प्लेट निगेटिव्ह. सप्लाय हा, हे मी काढतोय, हा पाथ ऑफ द करंट आहे. सर्किटमधून जाणारा करंटचा पाथ काढतोय आपल्या लक्षात येण्यासाठी. हा पाथ आहे. व्ही एस पॉझिटिव्हकडून करंट निघेल, कॅपॅसिटरचा अप्पर प्लेट पॉझिटिव्ह डॅश, सी प्लस सी मायनस डॅश. त्याच्यानंतर एल या इंडक्टरमधून करंट येईल आणि इकडून लोड रेजिस्टन्स ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. नीट लक्षात घ्या, व्ही एस पॉझिटिव्ह, सी प्लस सी मायनस, सी प्लस सी मायनस डॅश एल डॅश आर एल आणि ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. दिस इज द पाथ ऑफ करंट आय आर. बरोबर. हा लोड रेजिस्टन्समधून जाणारा करंट आहे किंवा याला आपण आय आर आणि आय सी म्हणूया, चार्जिंग करंट ऑफ कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला सुरुवात होईल. बरोबर. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होतोय सुरुवातीला. आता कॅपॅसिटर काय, एस सी आर काय ऑफ कंडिशनमध्ये आहेत त्यावेळेस. एस सी आर ऑफ कंडिशनमध्ये एस सी आरमधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे इथे जर हात ठेवलेला असेल तर ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल, जो कॅपॅसिटरला काय करेल, परत चार्ज करेल. आता एस सी आर ऑफ कंडिशनमध्ये कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होईल, व्ही सी इज इक्वल्स टू व्ही एस. कुठपर्यंत चार्ज होईल, हा कॅपॅसिटर चार्ज कुठपर्यंत होईल, जेवढं सप्लाय व्होल्टेज असेल तेथपर्यंत हा कॅपॅसिटर चार्ज होईल, तेवढीच त्याची पोझिशन असेल. कुठपर्यंत चार्ज होईल, सप्लाय व्होल्टेज आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत कॅपॅसिटर चार्ज होत राहील. आता जर समजा, आणि त्यावेळेसची करंटची डायरेक्शन ही असणार आहे.
आता समजा जर कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झाला सप्लाय व्होल्टेजपर्यंत, बरोबर, कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झाला आहे आणि आपण जर आता आधी कॅपॅसिटर चार्ज करून घेतलेला आहे आणि आता जर आपण एस सी आरला गेट पल्स अप्लाय केली, एस सी आरला काय केली, इथे गेट पल्स अप्लाय करतोय आपण, नीट लक्षात घ्या, एस सी आरला काय करतोय, गेट पल्स अप्लाय करतोय, गेट टर्मिनलला आपण सप्लाय दिला पॉझिटिव्ह व्होल्टेज, तर एस सी आर ऑन होईल, एस सी आर काय होईल, ऑन. आता ज्यावेळेस एस सी आर ऑन होईल त्यावेळेस सर्किटमधून दोन करंट फ्लो होतील, नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस एस सी आर काय होईल, ऑन होईल, त्यावेळेस सर्किटमधून दोन करंट फ्लो होतील. पहिला करंट असेल आय आर आणि दुसरा करंट असेल आय सी, कॅपॅसिटर करंट. कसा ते नीट लक्षात घ्या. आता आपण काय करतोय, कॅपॅसिटर पूर्ण चार्ज करून घेतला, व्ही सी इज इक्वल्स टू व्ही एस होतं पहिले, आणि आता आपण एस सी आरला काय करतोय, गेट पल्स अप्लाय करतोय. गेट पल्स अप्लाय जेव्हा आपण एस सी आरला करू त्यावेळेस हा जो काही करंट होता हा ह्या डायरेक्शननी फ्लो होईल, एक करंट हा फ्लो होईल, दॅट इज आय आर. आय आरची काय पोझिशन असेल किंवा डायरेक्शन कशी असेल, व्ही एस पॉझिटिव्ह, बरोबर. त्याच्यानंतर एस सी आर, त्याच्यानंतर आर एल आणि त्याच्यानंतर व्ही एस निगेटिव्ह. ह्या डायरेक्शनने एक करंट फ्लो होईल, दॅट इज आय आर. ह्या डायरेक्शनने एक करंट फ्लो होईल, ज्यावेळेस एस सी आर ऑन करू त्यावेळेस ह्या डायरेक्शनने एक करंट फ्लो होईल, दॅट इज आय आर. आणि दुसरा करंट असेल आय सी. आता आय सी कसा फ्लो होईल, हा कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झालेला आहे, ह्याला जेव्हा आपण एस सी आरला गेट पल्स देऊ तेव्हा ह्या कॅपॅसिटरला डिस्चार्जिंग पाथ मिळतोय, त्यामुळे हा पण एक करंट फ्लो होईल. एस सी आरमधून दोन करंट फ्लो होतील. कसे फ्लो होतील, हा पहिला करंट फ्लो होईल आय आर आणि हा करंट फ्लो होईल आय सी. म्हणून इथे दाखवताना काय केलं आहे, आय एस सी आर, आय आर आणि आय सी मोठा जास्त दाखवलेला आहे. हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे, कॅपॅसिटर आधी आपण चार्ज करून घेतलेलं आहे, त्यामुळे हे व्होल्टेज कॅपॅसिटरचं आहे. ज्यावेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज असेल त्यावेळेस एस सी आरमधून दोन करंट फ्लो होतील, आय आर आणि आय सी. दिस इज द ॲडिशन ऑफ टू करंट्स, आय आर प्लस आय सी. त्यामुळे दाखवताना थोडं जास्त दाखवलेलं आहे. ही सुरुवात झिरोपासून न करता आपण थोडी वरतून केलेली आहे, बरोबर. आय आर प्लस आय सी असे दोन करंट एस सी आरमधून फ्लो होतील. आता ज्यावेळेस हा कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होईल या डायरेक्शननी, व्ही सप्लाय म्हणजे कॅपॅसिटरचं अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, एस सी आर इंडक्टर आणि ह्या निगेटिव्हकडे जाईल कॅपॅसिटर. ज्यावेळेस असा करंट फ्लो होईल ड्यू टू धिस इंडक्टर, या इंडक्टरमुळे काय होईल, कॅपॅसिटर रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होईल. रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजे आता हा करंट असा फिरतोय, बरोबर, जो कॅपॅसिटरला काय करेल, लोअर प्लेट पॉझिटिव्ह आणि अप्पर प्लेट काय होईल, निगेटिव्ह. ह्या डायरेक्शननी कॅपॅसिटरला उलटा चार्ज करेल. जेव्हा हा करंट फ्लो होईल त्यावेळेस कॅपॅसिटर काय होईल, रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होईल, म्हणजे लोअर प्लेट पॉझिटिव्ह होईल, अप्पर प्लेट निगेटिव्ह होईल, बरोबर. आणि कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होईल, बरोबर. हा करंट काही येणार नाही. आता कॅपॅसिटर काय होईल, इथे पूर्ण डिस्चार्ज, इथून इथपर्यंतचा चालू आहे. आता इथे कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होईल. ज्यावेळेस कॅपॅसिटर रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होईल, म्हणजे ज्यावेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती असेल, व्ही सी इज इक्वल्स टू मायनस व्ही एस. व्ही सी इज इक्वल्स टू मायनस व्ही एस. पोलॅरिटी नीट लक्षात घ्या, का मायनस लिहिलं आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, म्हणून मायनस लिहिलं आहे. ज्यावेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज रिव्हर्स पोलॅरिटीने पूर्ण चार्ज होईल त्यावेळेस सप्लाय व्होल्टेज मायनस व्ही एसपर्यंत चार्ज होईल. अशा कंडिशनमध्ये काय होईल, हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा करंट इकडून परत फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि हा करंट काय करेल, हा जो एस सी आरमधून जाणारा हा करंट आहे आय आर, याला काय करेल, परत अपोज करेल. पॉझिटिव्ह नाही ते, हा पॉझिटिव्ह परत काय करेल, ह्या करंटला अपोज करेल आणि त्यावेळेस एस सी आरमधून जाणारा करंट काय होईल, झिरो. कारण हा व्होल्टेज काय करतो, हे व्होल्टेज कॅपॅसिटरचं लोअर प्लेट काय करते, तो करंट एक फ्लो होईल, जो करंट ह्या करंटला म्हणजे एस सी आरमधून जाणाऱ्या करंटला काय करते, अपोज करते. आणि जो एस सी आरला काय करे, हा जास्त आहे, त्यामुळे हा काय होईल, ऑफ होईल. आता हा ऑफ कशामुळे झाला, ड्यू टू द करंट, रिव्हर्स करंट ऑफ कॅपॅसिटर. सो क्लास बी इज ऑल्सो अ करंट कम्युटेशन मेथड. करंट कम्युटेशन एक्झाममध्ये
क्लास ए, क्लास बी किंवा क्लास सी या तिन्हीपैकी एक सर्किट कंपल्सरी विचारलेलं जातं. सो आपण बघतोय क्लास बी इज ऑल्सो अ करंट कम्युटेशन मेथड. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात घ्या समजायला. सुरुवातीला SCR ऑफ ठेवायचा आहे. परत सांगतोय मी पुन्हा एकदा, सुरुवातीची एकदम सुरुवातीची कंडिशन आहे SCRला ऑफ करायचं, SCRला गेट पल्स द्यायची नाही, ऑन करायचं नाही. त्यावेळेस कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होईल. अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह, या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. आता जर कॅपॅसिटर पूर्ण चार्ज झालेला असेल तर SCRला ऑन करायचं. SCRला ऑन कसं करायचं, सप्लाय व्होल्टेज म्हणजे गेट व्होल्टेजला सप्लाय द्यायचा, गेट टर्मिनलला सप्लाय द्यायचा. SCR ऑन केला, SCR ऑन केला तर कॅपॅसिटर SCRमधून दोन करंट फ्लो होतील. कोणते, IR आणि IC. IR म्हणजे हा करंट आणि IC म्हणजे जो सुरुवातीला काढला होता मगाशी तो करंट, कॅपॅसिटरचा डिस्चार्जिंग करंट. आणि तो जो कॅपॅसिटरचा डिस्चार्जिंग करंट आहे तो कॅपॅसिटरला रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज करतोय. रिव्हर्स पोलॅरिटी ड्यू टू दिस इंडक्टर हा रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होतोय. रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज झाला म्हणजे लोअर प्लेट पॉझिटिव्ह बनेल, अप्पर प्लेट निगेटिव्ह बनेल आणि हे कॅपॅसिटरच्या व्होल्टेजमुळे एक करंट फ्लो होईल, जो करंट ह्या सप्लाय व्होल्टेजकडून येणाऱ्या करंटला काय करतोय, अपोज करतोय आणि SCR काय होईल, ऑफ कंडिशनमध्ये जाईल ड्यू टू धिस करंट. सो क्लास बी इज ऑल्सो अ करंट कम्युटेशन मेथड. Now let us see class C commutation, which is very important. This is very important circuit as exam point of view. Always ask for 4 marks. Class C commutation. त्याच्यामध्ये आता दोन SCRs वापरलेले आहेत, नीट लक्षात घ्या. This is T1, this is T2. This T1 is main SCR असं म्हणूया आपण, हा मेन SCR आहे आपला, आणि T2 इज ऑक्झिलरी SCR. आता या सर्किटमध्ये जास्त काही इंडक्टर वगैरे काही वापरलेलं नाही, सिम्पल सर्किट आहे. R1 R2 एक कॅपॅसिटर, T1 T2 या दोघांच्यामध्ये कॅपॅसिटर जॉईन केलेला आहे. व्हेरी सिम्पल सर्किट. पण सुरुवातीला जर समजा आपण T1 आणि T2 या दोन्ही SCRला जर ऑफ ठेवलं, T1ला पण ऑफ ठेवलं आणि T2ला पण ऑफ ठेवलं, एकदम सुरुवातीची कंडिशन, T1 ऑफ T2 ऑफ, तर काय होईल, जर T1 पण ऑफ आहे आणि T2 पण ऑफ आहे तर सर्किटमधून करंटच फ्लो होणार नाही, कारण सर्किट कंप्लीट होणार नाही. हा पण ऑफ आहे, हा पण ऑफ आहे. जर हे दोन्ही ऑफ असतील तर सर्किटमधून कोणताच करंट फ्लो होणार नाही. त्यावेळेस कॅपॅसिटरचा व्होल्टेज काय असेल, VC इज इक्वल्स टू 0 व्होल्ट. कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती असेल, VC इज इक्वल्स टू 0 व्होल्ट. आता ही सुरुवातीची कंडिशन आहे अगदी, T1 ऑफ T2 ऑफ, दोघं ऑफ ठेवले, काही सर्किटमधूनच करंटच फ्लो होणार नाही. सेकंड पॉईंट, आता जर समजा मी T1ला ऑन केलं, T1 काय केला, ऑन. T1 म्हणजे थायरिस्टर T1, SCR1 ह्याला काय केलं, ऑन केलं, गेट पल्स दिली, SCRला ऑन केलं, T1ला ह्याला काय करतोय मी, ऑन करतोय. हा ऑफ कंडिशनमध्ये, म्हणजे हे सर्किट काही इथे काही नाहीच, समजा असंच धरून चालूया आपण, इथे काही नाही आहे, ह्याला ऑन करतोय फक्त मी, T1ला ऑन करतोय. तर जेव्हा मी T1ला ऑन करेल त्यावेळेस परत दोन करंट फ्लो होतील. कसे फ्लो होतील, हा एक करंट फ्लो होईल T1मधून, दॅट इज IR. टू करंट्स फ्लो, टू करंट्स फ्लो, बरोबर. पहिला करंट कोणता आहे, IR, दिस इज IR, आणि त्याचा पाथ कसा आहे, IRचा पाथ VS पॉझिटिव्ह. नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस मी याला ऑन करतोय त्यावेळेस हा करंट फ्लो होईल VS पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर R1, बरोबर, त्याच्यानंतर SCR आणि त्याच्यानंतर VS निगेटिव्ह. हा एक करंट फ्लो होईल जेव्हा मी T1ला ऑन करेल. ह्याला मी ऑन करतोय T1ला, तर मी ऑन केल्यानंतर हा करंट एक सुरुवातीला ऑन जो आहे तो फ्लो होईल. आणि दुसरा करंट फ्लो होईल IC, जो कॅपॅसिटरला काय करेल, चार्ज. कसा फ्लो होईल तो करंट, नीट लक्षात घ्या. IC करंट, हा पहिला करंट लिहिला आपण IR, दुसरा करंट असा फ्लो होईल, दिस इज द सेकंड करंट IC, बरोबर. एक करंट IR फ्लो होईल आणि एक करंट काय होईल, IC, असा एक करंट फ्लो होईल. आता ज्यावेळेस असा हा IC करंट फ्लो होतोय त्यावेळेस कॅपॅसिटरची इकडची प्लेट पॉझिटिव्हनी चार्ज व्हायला सुरुवात होईल,
इकडची प्लेट निगेटिव्हनी चार्ज व्हायला सुरुवात होईल. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. अशा पद्धतीने मी आय सी करंटमुळे कॅपॅसिटर चार्ज होईल. आय सी करंटची मी डायरेक्शन लिहितो आहे. आय सी करंट कसा फ्लो होईल, व्ही एस पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर R2, त्याच्यानंतर सी प्लस, सी मायनस, त्याच्यानंतर SCR आणि व्ही एस निगेटिव्ह. ह्या डायरेक्शनने एक करंट फ्लो होईल. IR आणि IC हा पहिला करंट फ्लो होईल आणि हा सेकंड करंट फ्लो होईल. IR आणि IC दोन करंट फ्लो होतील जेव्हा मी T1ला ऑन करेल, बरोबर. आणि कॅपॅसिटर चार्ज होईल. कुठपर्यंत चार्ज होईल, सप्लाय व्होल्टेजपर्यंत कॅपॅसिटर चार्ज होईल, बरोबर. मग सेकंड पॉईंट मी असं केल्यानंतर काय कंडिशन असेल, ह्या सुरुवातीला T1 ऑन आहे, बरोबर. VC जे आहे ते VS पर्यंत चार्ज होईल आणि T2 काय आहे आपला ऑफ कंडिशनमध्ये. ही सेकंड पोझिशन आहे, सेकंड पोझिशनच्या एंडिंगपर्यंत. आता सर्किटमध्ये ही कंडिशन आहे, T1 ऑन आहे, ह्या दोन करंटमुळे कॅपॅसिटर चार्ज झाला आहे, VC = VS आणि T2 अजून काय ऑफ कंडिशनमध्ये. ही सेकंड पोझिशन. आता थर्ड कंडिशन, आता जर मला असं वाटलं आहे की T1 हा जो SCR आहे जो ऑन कंडिशनमध्ये, त्याला काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे, बरोबर. तर मला फक्त एक सिंपल गोष्ट करायची आहे. मला जर ह्या SCRला ऑफ करायचं असेल तर मला ह्या SCRला सर्किटमध्ये आणावं लागेल. नीट लक्षात घ्या. ह्या SCRला जर ऑफ करायचं असेल, मेन SCRला आपला जो मेन SCR T1 ह्याला जर ऑफ करायचं असेल तर T2ला काय करावं लागेल, ऑन करावं लागेल. मग आता मी काय करतोय, T2ला ऑन करतोय. समजा मी काय केलं, T2ला गेट पल्स दिली आणि T2 SCR T2 याला ऑन केलं. ह्याला जर मी ऑन केलं तर T2ला जर मी ऑन केलं, T2 जर सर्किटमध्ये आणला तर हे निगेटिव्ह जो आहे कॅपॅसिटरचं व्होल्टेज ते डायरेक्टली इथे अप्लाय होईल. हे निगेटिव्ह व्होल्टेज कुठे अप्लाय होईल, इथे अप्लाय होईल आणि हे पॉझिटिव्ह व्होल्टेज इथे अप्लाय होईल. त्यामुळे हे निगेटिव्ह व्होल्टेज इथे अप्लाय झाल्यामुळे हा जो SCR होता T1 तो काय होईल, ऑफ. ज्यावेळेस जसं मी T2ला ट्रिगर पल्स देईल, ऑन करेल, त्यावेळेस लगेच T1 काय होईल, ऑफ होईल. हे निगेटिव्ह व्होल्टेज लगेच अप्लाय होईल, हा T1 ऑफ होईल, बरोबर. मग जर मी T2ला ऑन केलं, बरोबर, T2ला जर ऑन केलं तर T1 काय होईल, ऑफ. T2ला ऑन केलं तर T1 काय होईल, ऑफ होईल. कारण हे निगेटिव्ह व्होल्टेज इथे अप्लाय होईल लगेच आणि परत सर्किटमधून दोन करंट फ्लो होतील. आता जो IR आहे आपला, नीट लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी काय करतोय, T2ला ऑन केलं. T2ला ऑन केल्यामुळे T1 काय झाला, ऑफ झाला. हे निगेटिव्ह व्होल्टेज इथे अप्लाय केल्यामुळे T1 काय झाला, ऑफ झाला. त्यामुळे मी तो सर्किटमध्येच काढत नाही. आता परत सर्किटमधून दोन करंट फ्लो होतील. पहिला करंट फ्लो होईल ह्या डायरेक्शननी, दॅट इज IR, आणि दुसरा करंट फ्लो होईल ह्या डायरेक्शननी, दॅट इज IC. हे दोन करंट फ्लो होतील. सर्किटमधून परत दोन करंट फ्लो होतील. T2ला मी ज्यावेळेस ऑन करेल त्यावेळेस सर्किटमधून परत दोन करंट फ्लो होतील. एक IR ज्याची डायरेक्शन असेल VS पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर R2, त्याच्यानंतर T2 आणि VS निगेटिव्ह, बरोबर. VS पॉझिटिव्ह, R2, T2, VS निगेटिव्ह. हा करंट फ्लो होईल सर्किटमधून. हा IR, दिस इज IR. हा करंट फ्लो होईल सर्किटमधून. आणि दुसरा करंट काय फ्लो होईल सर्किटमधून, IC, जो कॅपॅसिटरला परत रिव्हर्स पोलॅरिटीने इकडे चार्ज करतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर तो करंट कसा फ्लो होईल, VS पॉझिटिव्ह डॅश R1 डॅश C प्लस, C मायनस, T2 आणि VS निगेटिव्ह. ह्या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. T2ला ऑन केल्या T1 काय होईल, ऑफ होईल आणि हे दोन करंट फ्लो होतील. हे दोन करंट फ्लो झाल्यामुळे ह्या एंडिंगला, म्हणजे हे दोन करंट फ्लो झाल्यानंतरची कंडिशन काय असेल, T2 काय होईल, ऑन, T1 ऑफ
आणि व्ही सी इज इक्वल्स टू मायनस व्ही एस. ॲज ह्याच्या जर रेफरन्स घेतलं तर मायनस व्ही एस, जर याचा रेफरन्स नाही घेतला तर फक्त व्ही एस. तर ही कंडिशन असेल. T2 ऑन असेल, T1 ऑफ असेल आणि व्ही सी इज इक्वल्स टू व्ही एस असेल. आता हा एस सी आर ऑन आहे, हा एस सी आर ऑफ आहे. आता जर ह्या एस सी आरला ऑफ करायचं असेल तर सिम्पल परत काय करायचं आहे, ह्या एस सी आरला ऑन करायचं आहे. नीट लक्षात घ्या. परत आता जर मला वाटलं की ह्या एस सी आरला ऑफ करायचं आहे तर मी फक्त हा एस सी आर परत सर्किटमध्ये आणेल, ह्याला गेट पल्स देईल, ह्या एस सी आरला ऑन करेल. त्यामुळे काय होईल, हे निगेटिव्ह व्होल्टेज इथे अप्लाय होईल, हा एस सी आर काय होईल, ऑफ. सो दिस इज ऑक्झिलरी, दिस इज मेन एस सी आर. म्हणजेच काय, क्लास सी कम्युटेशनमध्ये आपण काय करतोय, दोन एस सी आर असे वापरतोय की त्यांचं सर्किटमध्ये कॉम्बिनेशन असं तयार केलं आहे की जर आपल्याला एखादा एस सी आर ऑफ करायचा असेल तर आपल्याला सर्किटमध्ये दुसरा एस सी आर आणावा लागेल. जर हा एस सी आरला ऑफ करायचा असेल तर ह्या एस सी आरला काय करावं लागेल, ऑन करावं लागेल. सो आता हे जे सगळं होतं आहे हे कशामुळे होतं आहे, ह्या कॅपॅसिटरच्या व्होल्टेजमुळे. सो क्लास सी इज द व्होल्टेज कम्युटेशन. नीट लक्षात घ्या, व्होल्टेज कम्युटेशन. क्लास सी इज द व्होल्टेज कम्युटेशन. क्लास ए, क्लास बी करंट कम्युटेशन मेथड्स आहेत, क्लास सी व्होल्टेज कम्युटेशन मेथड आहे. एखादा एस सी आर ह्या सर्किटमध्ये जर एक एस सी आर ऑन करायचा असेल, ऑफ करायचा असेल तर दुसऱ्या एस सी आरला ऑन करावं लागेल. दुसरा एस सी आर जर ऑफ करायचा असेल तर पहिल्या एस सी आरला ऑन करावं लागेल. म्हणजे सर्किटमध्ये ॲट अ टाईम फक्त एकच एस सी आर राहील, दुसरा एस सी आर राहणार नाही. जर आपण दोन्ही एस सी आरला ॲट अ टाईम ऑन केलं तर सर्किट डॅमेज होईल. समजतंय, दोन्ही एस सी आरला आपल्याला ऑन करता येणार नाही ॲट अ टाईम फक्त एकच एस सी आर ऑन असेल, आयदर T1 ऑर T2. सो दिस इज क्लास ए, क्लास बी अँड क्लास सी कम्युटेशन. थँक्यू.